नमस्कार. जय श्रीराम. सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. बेबी से बिझनेस तक वाया घर संसार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपण मेथीचे पराठे करत आहोत. लहान मुलगा असो किंवा कोणी मोठी व्यक्ती, मेथी ही फारशी कोणाला आवडत नाही कारण ती कडू असते. पण जर त्याच मेथीचे तुम्ही असे चविष्ट पदार्थ किंवा काही वेगळे पदार्थ करून खाऊ घातले तर आवडीने लहान मुलं खातील. आज जो मी पराठा दाखवत आहे मेथीचा, तो लहानांसाठी पण चांगला आहे, पौष्टिक आहे आणि मोठ्यांसाठी पण चांगला आहे. तर चला बघूया मेथीच्या पराठ्याची रेसिपी. ही घेतलेली आहे मेथी, हे गव्हाचं पीठ आहे, थोडंसं पुदिनाची चटणी आणि ह्याच्यात हळद तिखट वगैरे आहे. तर सर्वात प्रथम एका बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ही धुवून घेतलेली मेथी त्याच्यामध्ये टाकून घेऊया. मेथीचं प्रमाण थोडंसं जास्त पाहिजे कारण मेथी छान तव्यावरती ज्यावेळेस आपण पराठा भाजतो तर त्यावेळेस ती मेथी छान करपूस लागते. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. मीठ हे टाकलेले आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, तिखट. आता ह्याच्यामध्ये ओवा, जिरे, तीळ हे पण टाकायचे आहे. तिखट टाकलेला आहे, थोडासा चटपटा प्रवीण मसाला टाकलेला आहे मी. जसं आता आपल्याला ज्याला जसं आवडतं तसं, कोणाला तिखट लागतं, कोणाला मीडियम लागतं. त्याच्यामुळे माझ्या घरी सगळ्यांना मीडियम लागतं, त्यामुळे मी त्या हिशोबाने तिखट ह्याच्यात टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी आता थोडा ओवा टाकते आहे. ओव्याने पण एक छान अशी टेस्ट येते. त्याच्यानंतर ओवा टाकून झाला आहे, जिरे टाकून झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकूया. तीळ हे जास्त नाही, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, चवीपुरते चव लागली पाहिजे तिळाची एवढेच तीळ टाकायचे आहेत, कारण तीळ ऑलरेडी हे उष्ण असतात. तीळ थोडेसे टाकलेले आहेत. ह्याच्यात दही हे ऑप्शनल आहे, तुम्ही जर दही टाकलं तरीही चालतं, कारण त्याच्यात पराठ्यामध्ये दही राहिलं थोडंसं तर ते मऊ होतात. पण मी काही सध्या दही ह्याच्यात टाकत नाही आहे. माझ्याकडे पुदिन्याची चटणी केली होती, ती मी त्याच्यात थोडीशी टेस्टसाठी टाकती आहे. हे पण तुम्हाला पुदिन्याची चटणी ही ऑप्शनल आहे, ही ज्याची त्याची इच्छा. कोणाला आवडतंय, कोणाला नाही आवडत. मी ऑप्शनसाठी टाकलेली आहे. आता छान हे पीठ मिक्स करून घेऊया. ह्याचा छान असा डव तयार करू. पीठ जास्त सैल पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही भिजवायचं आहे आपल्याला. जसं आपण पोळीचं पीठ भिजवून घेतो त्याचप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर माझं पीठ भिजत आलेलं आहे. एवढ्या पिठामध्ये साधारण 5-6 पराठे होतात. आणि हा पराठा गरम गरमच छान लागतो. छान गरम पराठा आणि त्याच्यावरती तूप किंवा लोणी, जे जसं कोणाला आवडत असेल ते घ्यायचं. आणि मेथी एक तव्यावरती भाजल्यावरती खरपूस होते थोडीशी, तर त्याची टेस्ट ही खूप छान येते. बघा, कणिक ही भिजवून झालेली आहे. थोडासा त्याला आपण तेलाचा हात लावून घेऊया. जास्त तेल घ्यायचं नाही आहे, थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेलाचा हात त्याला लावून घेऊ, जेणेकरून ती कणिक म्हणजे जे आहे भिजवलेलं तर पराठा लाटताना ते चिकटणार नाही पोळपाटाला. हे पहा, हे भिजवून झालेलं आहे पराठ्याचं. आता ह्याला एक 15-20 मिनटं म्हणा किंवा 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे कणिक थोडीशी भिजते आणि पराठे छान मऊ येतात. तोपर्यंत आपण कढीची तयारी करून घेऊया. कढीसाठी लागणारं साहित्य बघा. दही घेतलं आहे, थोडं बेसन, कढीपत्ता, मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, थोडे जिरे आणि थोडी मोहरी. आता हे जे मिरचीचे लसूणचे तुकडे आहेत
ते आपण खलबत्त्यामध्ये थोडे ठेचून घेऊया. कारण पेस्ट करून टाकता आली असती, पण हे जे ठेचून टाकलेलं आहे तर ह्याची एक वेगळीच टेस्ट येते आणि टेस्टलाही छान लागतात. ते अस्सल गावरान टेस्ट येते ज्यावेळेस आपण खलबत्त्यामध्ये अद्रक, मिरची, लसूण ठेचून टाकतो. बघा हे जर ठेचून घेतलेलं आहे. आता हे जे दही घेतलं आहे ह्यामध्ये थोडं मीठ टाकूया. मीठ आणि बेसन टाकू आणि ते मिक्स करून घेऊ. ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जशी पाहिजे कढी. कोणाला घट्ट आवडते, कोणाला मीडियम कन्सिस्टन्सीची आवडते, कोणाला एकदम अशी पातळ कढी आवडते. तर बघ जसं पाहिजे तसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि ती उकळली की थोडीशी घट्टच होते, त्यामुळे पाणी थोडं कमी जास्त जरी टाकलं तरीही चालतं. हे बघा हे बेसन आणि दही छान सगळं एकजीव झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. कढी फोडणीला टाकू. एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे थोडं. आता हे तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि ते जे ठेचून घेतलेला लसूण, अद्रक, मिरची आहे ते टाकूया. तेल छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकूया. तोपर्यंत हे जिरे, मोहरी तडतडतात, कढीपत्ता पण छान होतो. आता ह्याच्यामध्ये हे तयार केलेली पेस्ट टाकू. थोडंसं त्याला एकजीव करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून ते जे आपण वाटण टाकलेलं आहे ते करपणार नाही. ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि ह्यामध्ये आता दही आणि बेसनाचं जे बॅटर तयार केलं होतं ते टाकूया. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मी ह्याच्यात हळद का नाही टाकली. तर आमच्या ऋग्वेदी ब्राह्मणांकडे ह्याच्यात हळद टाकत नाहीत, त्यामुळे मी ह्यात हळद टाकलेली नाही आहे. तुम्ही हळद टाकूनही कढी करू शकता. आता कोणाला कढी गोड आवडते, कोणाला आंबट आवडते, दही कसं आहे त्याच्यावरती बघायचं. माझ्या घरी तर सगळ्यांना गोड कढी आवडते, त्यामुळे मी ह्याच्यात साखर टाकते. ह्यामध्ये मी 1 चमचा साखर टाकली. ही साखर टाकणं तुम्हाला पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही साखर टाकू नका. आणि ह्याला आता छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि थोडी अशी वरून कोथिंबीर टाकूया. तोपर्यंत या कढीला उकळी येते. चला आता पराठा करूया. मगाशी पराठ्याचं पीठ आपण झाकून ठेवलेलं होतं. आता त्याचा आपण पराठा करूया. पीठ पण छान झालेलं आहे. तर प्रत्येकाची लाटण्याची पद्धत ही वेगळी असते. मी गोल पराठा करते, कोणी त्रिकोणी पराठा करतो. माझी आई खूप छान त्रिकोणी पराठा करते, पण मला अजून तसा तो त्रिकोणी पराठा जमलेला नाही आहे, त्याच्यामुळे मी असा छान गोलच पराठा करते. जे काठ व्यवस्थित लाटले गेले पाहिजे. पराठा कुठे मध्ये जाडमध्येच पातळ असा नाही आला पाहिजे. सगळ्या साईडनी व्यवस्थित पराठा झाला पाहिजे. पीठ पण जास्त लावायचं नाही, नाहीतर मग ते पीठ लागतं पराठ्याला. तव्यावरती ज्यावेळेस आपण शेकतो त्यावेळेस. आता ह्याला पहिलेच खाली तेल लावून घेतलेलं नाहीये मी. ज्यावेळेस एक साईडचा पराठा आपला शेकून होईल त्याच्यानंतर त्याला तेल लावून घेणार आहे.
बघा एक साईडनी पराठा आता थोडा झालेला आहे, झाला आहे. गॅस मीडियमच ठेवायचा, हाय फ्लेमवर करायचा नाही आहे. बघा आता एक साईडनी झालेला आहे. मग त्याचा थोडासा गॅस वाढवायचा, मीडियम ह्याच्यावरती केलेला. आता त्याच्यावरती तेल टाकून घेऊया. तर कोणाला सगळे आजकाल डाएट कॉन्शियस झालेले, त्याच्यामुळे ऑइली हे जास्त कोणाला आजकाल आवडत नाही. त्यामुळे तेल पण जास्त टाकायचं नाही, 1-2 थेंब टाकायचे आणि ते स्प्रेड करायचं आहे फक्त. जास्त असं चमचाभर वगैरे तेल ह्याच्यावरती टाकायचं नाही आहे. बघा आता पराठा होत आलाय. इकडे आपली कढी तयार झालेली आहे. एका वाटीमध्ये कढी घेऊया सर्व करून. कढी पराठा छान आपला तयार झालेला आहे. हा पराठा मी आता प्लेटमध्ये काढून घेतला. त्याच्यावरती थोडंसं तूप टाकते. छान गरम पराठ्यावरती बटर तूप तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही ह्याच्यावरती घेऊ शकतात. आणि आता मी हा पराठा आणि कढी आईंना टेस्ट करायला देते. बघूया त्यांची काय प्रतिक्रिया येते. आता गरम कढी पराठा मी आईंना देते. बघूया आईंची प्रतिक्रिया, त्यांना कसा वाटतोय कढी पराठा. खाऊन सांगा मला कसा झालाय. एकदम सुंदर. आईंना कढी पराठा आवडलाय. तुम्हाला जर कढी आणि पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय पाहिजे ते नक्की मला कमेंट करून सांगा.